आपण चकलीची भाजणी करून घेऊया। आता आहे ना हे तांदूळ आपण एका असं 2 सुकवलेले आता हे आता तांदूळ घेतलेले 1 किलो, 400 ग्रॅम हरभरा डाळ, 100 ग्रॅम मूग डाळ, 100 ग्रॅम पोहे, उडदाची डाळ घेतलेली आहे 50 ग्रॅम, 20 ग्रॅम धने घेतलेले आहे, जिरे सुद्धा आपण 20 ग्रॅम घेतलेले आहे। ते आता चांगलं गार करून घ्यायचं आणि मग चक्की मधून दळून आणते। हे ना थंड झाले चांगले काय। आता ही आहे ना त्याच्यामध्ये ओतून घेते, त्याच्यात ओतते, डब्यात न्यायचं काही नाही, परत ती डबा मग त्याच्यात चांगलं पेटे। आणि आता ही बी लाडूसाठी दळून आणते। लाडू दळून हरभऱ्याची डाळ दळून आणते। आता हे आपल्या दोन्ही डाळी दळून आणते चांगल्या मस्त पैकी। हो, आपण डाळ दळून आणली ना ही भाजणी करून आपण दळून आणली, त्याची 1 किलो पीठ घेतलंय, मिरची पावडर घेतली त्याच्यासाठी, मीठ घेतलंय, ओवा घेतलाय आणि हावरे तीळ घेतलेले आणि त्याच्यात टाकायला म्हणून हे तेल घेतलेले आपण 100 ग्रॅम आणि हे गरम पाणी आपण करून घेतलं। हे काय आता मसाले टाकून घेतलेले आहेत सगळे असे, मिरची पावडर हे काय घेतलेले। आता हे असं सगळं कालून घ्यायचं, मीठ पूर्ण, मीठ आपल्या चवीनुसारच घ्यायचे। आता याच्यामध्ये मोहन टाकून घेते मी।
तशी एक उंडा होत आलाय असा, असं उंड करून घ्यायचं निब्बार. घट्ट पीठ झालं ना, लय घट्ट नाही, नाही तर स्वाऱ्याचं ते तुटायचं. असं होत आले मळायचं आपलं पीठ. आता याला आहे ना आपण 15 मिनिटं ठेवू आपण असंच त्याला. 15 मिनिटांनी झाकण ते बरं देत्या. 15 मिनिटं ठेवू ना झाकण असं. आपण 15 मिनिटं पीठ ठेवलं होतं ना, हे काय असं मळून घेते आता थोडं थोडं करून. चांगलं आता भिजलंय चांगलं, आता मळून घ्यायचं चांगलं परत एकदा. तू चकली करणार आहेस का? हा चकली करणार आहेस? आता ह्याच्यात ते असं थोडं थोडं घ्यायचं. आता असं तेल बस होईल का? टाकू थोडं, लागणारच बसेल आहे का नाही. आता आपण सोऱ्यात भरून चकली करून घेऊ अशी, हे काय हे असं दाबून घ्यायचं चांगलं पीठ. हो सर, हवा नाही ठेवायची आधी मध्ये. असं बसवायचं चांगलं जाम, नाही तर मग ते निघतं. असे देणार आहे तुला पण, देणार आहे बाळा तुला. नको धरू नाही का, खालीच घ्यायचं. हा छान येते. लय बी मोठ्या नको करू. आता बस झाल्या, बस ना, बस झाल्या. हा छोट्या छोट्याच 3 येडे घ्यायचे. तापलं का बघते आता आपलं. तापलंय तेल चांगलं, हे काय. ठेवायचे, थोड्या थोड्याच करायच्या, एकदम नाही करायच्या. ते वाळलं की पण तुटतात ना. मग ते तुकडा पडतात त्याचे सगळं. आता घेते मी काढून. आता आहे ना, बघ किती छान झाल्यात आपल्या चकल्या. असं तेल सगळं काढून घ्यायचं. एकच नंबर.
झाली वा देऊ का दरा आणि जावा दीदी छान